मुलताईमध्ये पोलीस विभागातर्फे शहरात सुरू असलेल्या स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली आहे। तर मुलताई पोलीस ठाण्याचे प्रभारी SI अमित पवार यांच्या सूचनेवरून ASI मालवीय यांनी पोलीस स्टॉपवर स्कूल बसेसची कसून तपासणी केली। यावेळी बस चालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले। याच बसेसची प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, आपत्कालीन गेटसह अन्य कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली। पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश सटाणकर म्हणाले की SP बैतूल यांच्या आदेशानुसार पोलिसांनी वरील कारवाई केली असून काही त्रुटी आढळल्यास आवश्यक कारवाई ही करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले। सामान रखना है इनको। ड्राइवर कहाँ चला गया? ये और गाड़ियाँ चेक करो ना। आता है, दवाई रहना चाहिए, फायर एक्सटिंग्विशर रहना चाहिए, है ना। गाड़ी कहीं से लीक लाग तो नहीं है कहीं से, है ना। और तुम्हारा लाइसेंस कल फिर मैं दोबारा चेक करूँगा, है ना। होना चाहिए, है ना। ठीक है। श्रीमान पुलिस अधीक्षक महोदय के निर्देशन में स्कूल बसों की चेकिंग की जा रही है। इसके परमिट, अन्य दस्तावेज और इसमें जो सुरक्षा संबंधित जो यंत्र रखे रहते हैं और इमरजेंसी गेट वगैरह सब, ये बच्चों की सुरक्षा को देखते हुए इसकी चेकिंग की जा रही है और जिसमें भी कमी बेसी होगी उस पर कार्रवाई की जाएगी पुलिस की। और इसके साथ साथ अन्य वाहनों की भी चेकिंग की जाएगी, जो सवारी बसें हैं, परमिट वगैरह और उसमें जो सुरक्षा के जो व्यवस्था है वो सब चेक किया जाएगा और नहीं मिलने पर कार्रवाई की जाएगी। थैंक यू। 4 महिलांच्या मृत्यूनंतर दामोहमध्ये खळबळ माजली आहे। आता यात 4 महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता असून 24 तासानंतरही त्यांचा सुगावा लागलेला नाहीये। दामोहमध्ये घडलेल्या एका प्रकरणात दामोह पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दामोह येथील शासकीय कन्या महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनी सकाळी 9 वाजल्यापासून कॉलेजला जात असल्याचे सांगून घरून निघाल्या आणि रात्री 8 वाजेपर्यंत घरी न आल्यानं कुटुंबियांनी महाविद्यालयापासून शहराच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही। या 4 मुली वास्तविक दामोह जिल्ह्यातील देहाट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सीतानगर गावातील आहेत। 3 मुली आणि जवळच्या बिजोरी गावातील 1 मुलगी आहे। या चौघीही दामोहच्या शासकीय कमला नेहरू महिला महाविद्यालयासाठी बसने निघाल्या होत्या, मात्र रात्री उशिरापर्यंत ते आपापल्या गावात पोहोचले नाहीत। त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांच्या मदतीने कॉलेजला रात्री उशिरा उघडून CCTV कॅमेरा तपासले असता 4ही कॅमेऱ्यांमध्ये हे आढळून आले। 4ही मुली कॉलेजमध्ये आल्या नसल्यामुळे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे झाल्याचे दिसले। यातील 3 मुली एका गावातील तर 1 मुलगी दुसऱ्या गावातील आहे। तर या चौघींपैकी 2 सख्या बहिणी आहेत। 4ही मुली एकत्र गायब झाल्या असून त्यातील एकीला दुपारी 4च्या सुमारास फोन केला असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितले। फोन केला असता फोन हा एका अज्ञात व्यक्तीचा असल्याचं त्यांनी सांगितले। त्यातील 2 मुलींचे फोन बंद होते अशी माहिती दामोहचे CSP अभिषेक तिवारी यांनी दिली आहे। शहरातील CCTV स्कॅन केले आहेत। कुटुंबियांच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद देखील करण्यात आली आहे। बेपत्ता मुलींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत। मैं बता रहा हूँ जो भूल जाओ, हमें देखो बस, ठीक है। बताओ क्या हो गया। कल बच्चियाँ आई, कॉलेज घर नहीं पहुँची, इसलिए हमने फ़ोन लगाया, नहीं लगाया। फिर हम आए दमोह, पता निकालो तो इतना मतलब अपनी कोतवाली में, फिर वहाँ गए, कॉलेज गए, उसे भी देखो कैमरा में कहीं दिखाई नहीं दी, ना कोई बात नहीं कल। क्या क्या लग रहा है, क्या हुआ होगा? हमें क्या मालूम है कहाँ है कहाँ नहीं है। कितनी बच्चियां साथ में गई? कुछ बात हुई क्या? कोई बात नहीं, बात भाई है। घर में कुछ बताया बच्ची ने कि कहाँ जाना है? बताया था 5 दिन पहले। हाँ। तो पापा मेरे को बाहर जाना है, मैंने मना कर दिया कि कहीं नहीं। क्यों? तो कहाँ जाएंगे हम, नहीं कहाँ जाओगे यार, कल हम भोपाल जाना है। किस लिए? पढ़ाई के लिए। वो जो साथ में 3 और छात्राएं हैं उनकी तो सहेली, उनने भी यही बोला कि हम 4 लोग जाएंगे। हमने कही तो कोई नहीं जाएगा।
घर रहो, घर पढ़ो और कॉलेज जाओ, कॉलेज से सीधे घर आओ। 10 साल की बात है, कोई बात नहीं। आपकी बेटी का क्या नाम है? पिंकी हरवाल, सुनीता हरवाल और एक पूजा पटेल और क्या नाम हैं। आपकी कितनी बेटियां हैं? अपनी 5 बच्चे हैं। नहीं, जो भागी हैं 2, उनके नाम बताओ। पिंकी और सुनीता। आपका क्या नाम? लत्तू। क्या नाम है आपका? लत्तू हरवाल। कहाँ के हो? सीतानगर। सर, अभी 4 बच्चियों वाला मामला आया। केएन कॉलेज से 4 बच्ची घर नहीं गई, ना वो पाली आई हैं, प्रिंसिपल द्वारा बयान दिए गए। सर, कैसा क्या मामला है? ये कल देर रात हमको लगभग 11 साढ़े 11 बजे सूचना प्राप्त हुई थी कि 4 लड़कियां जो सीतानगर और बेजोरी क्षेत्र की हैं, वो जो है केएन कॉलेज का बोल के कल सुबह निकली हैं और केएन कॉलेज में अध्ययनरत थी। बीए फर्स्ट ईयर की छात्राएं हैं और केएन कॉलेज नहीं पहुंची हैं। उसके बाद उनका लगातार हमने तलाश किया है। हमारा मुखबिर तंत्र, हमारी साइबर टीमें लगातार उनको रात भर तलाश करती रही हैं। वर्तमान में अभी तक हमें उनका सॉलिड कोई सुराग नहीं मिला है। हालांकि वो अभी सुबह सुबह चैटिंग और व्हाट्सएप कॉलिंग के माध्यम से परिवारजनों के संपर्क में आई हैं और अभी खुद को सुरक्षित होना बता रही हैं। फिर भी हम पूरी तस्दीक के लिए उनकी तलाश और वो कहाँ पर हैं इसकी जानकारी लगाने का पूरा प्रयास कर रहे हैं। थाना कोतवाली पर हमने 4 लड़कियों के संबंध में मिसिंग पर्सन जो है वो दर्ज कर लिया है और हमारी दमोह पुलिस की सभी टीमें जो है वो सक्रिय हैं और जल्दी हम 4 बच्चों का पता जो है वो लगा लेंगे। सर, कोई लव एंगल क्या सामने आ रहा है? इस प्रकार की कोई भी तथ्य सामने नहीं आया है। परिवारजनों ने सभी की उम्र जो है 18 वर्ष के ऊपर बताई है। हमने मिसिंग पर्सन जो है कोतवाली में दर्ज किया है। किसी भी अदर एंगल पे अभी कोई पॉइंट्स हमारे पास नहीं आए। हमारी जो है टीमें सारे प्रूफ जो है वो खंगालने में लगी हुई। सर, तो क्या एक साथ सारी बच्चियों के मोबाइल बंद आ रहे हैं? अब ये देखने वाली बात होगी। चूँकि लड़कियां अभी ऐसी जानकारी आई है कि वो परिवारजनों के संपर्क में आ चुकी हैं। आगे क्या बातचीत होती है, क्या हमारे पास साइबर से जो है आगे डिटेल इन्फॉर्मेशन आती है, उसके आधार पर हम जो आगे की कोई इसमें निष्कर्ष पर पहुँच पाएंगे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। तसेच केंद्र शासनाने काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यामुळे महाराष्ट्राला हा अर्थसंकल्प चालना देणार आहे। विविध योजनांसाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र सरकारला निधी उपलब्ध करून दिलाय, त्यामुळे हा अर्थसंकल्प योग्य असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। नांदेडमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जवळपास 70% काम झालं असून उर्वरित 30% हे लवकरच पूर्ण होतील। देगलूर बिलोली तालुक्यातील महसूल प्रशासनाने डेपो सुरू केले आहेत। या ठिकाणाहून ही रेती आंध्र, तेलंगणा, कर्नाटक तसेच लातूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये जात असल्याचं अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। जनतेपर्यंत माहिती जावी आणि त्यातले जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत अधिक माहिती जावी या भूमिकेतून आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे। या ठिकाणी तरुण, महिला, गरजू आणि देशाचा एकंदरीत समतोल विकास व्हावा या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विकसित भारताची कल्पना जी मांडलेली आहे त्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प ही त्याच्या दृष्टीने पडलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, पायाभूत सुविधा अधिक निर्माण व्हाव्या, शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ व्हावा। त्याच्यामध्ये आपण पाहाल की सपोर्ट प्राईससुद्धा अनेक ठिकाणी केंद्र सरकारने नुकती वाढवलेली आहे, त्याचाही बेनिफिट शेतकऱ्यांना व्हावा। अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत। तरुणांना त्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी सुद्धा पैसे देण्यात आले आहेत। त्याला ट्रेनिंग देण्याच्या बाबतीत 6,000 ते 10,000 रुपये महिला देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। ती योजना राज्य शासनाने होऊ घातलेल्या योजना, मग ती लाडकी बहीणची योजना असो, गॅस सिलेंडरच्या संदर्भातलं तरतूद असो, 7-7.5 HP पर्यंत विद्युत कुठल्याही प्रकारची आकारणी न करण्याचा निर्णय असो, तर मला वाटतं की राज्य सरकार महायुतीचं असो किंवा केंद्रातलं सरकार NDA सरकार असो, त्या दोघांच्या माध्यमातून देशासाठी प्रगतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल त्यात टाकण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे। लोकांपर्यंत अधिक माहिती व्हावी
आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी महाराष्ट्रामध्ये, या अनुषंगाने आजचे पत्रकार परिषद करण्यात आलेली आहे. सर, ते खालचा जमिनीचा विषय झाला होता 60 वर्षापूर्वी इनामी जमीन संदर्भात. नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये मदतमात आणि खिदमतमास पद्धतीची जमिनी आहेत की ज्या जमिनीवर गेल्या 30-40 वर्षापासून लोकांचं वास्तव्य आहे. त्यामुळे त्या जमिनीत झालेले व्यवहार हे नियमित व्हावे, कारण त्या लोकांना परवानगी, बांधकामाची परवानगी मिळत नाही, खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकत नाहीत. अशा प्रकारचा प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की रेग्युलराईज झालं पाहिजे, काय आकारणी करायची ते पैसे आपण आकारा, पण निर्णय घ्या. त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा साधक बाधक झालेली आहे आणि तशा प्रकारचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव हा मंजूर झाला असं अपेक्षित आहे. हां. यासाठी नवीन जी आर काढला आहे, तसं न होता देगलूर बिलोली तालुक्यातील बेती तेलंगणा, कर्नाटक, नागपूर या जिल्ह्यामध्ये जात आहे. याकडे लक्ष केलं. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकार जर होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे. रेती ही उपलब्ध झाली पाहिजे, शासनाचा महसूलसुद्धा बुडू नये ही महत्त्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये रेती मिळाली पाहिजे. जर ती इतर राज्यात जाऊन वारेमाप पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी याचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली पाहिजे. मला वाटतं हे कशा बाबतीमध्ये नाही, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे गैरसमज आहे ते खऱ्या अर्थाने दूर झाले पाहिजेत. लोकांनाही सांगण्याची गरज आहे किंवा समजण्याची गरज आहे की 10% आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू झालेलं आहे. नोकरी देण्यामध्ये सुद्धा मग ते MSCBची असो, पोलीस भरती असो, या सगळीकडे जाहिरातीमध्ये 10% SCBCला नोकऱ्या देऊ लागल्या. ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्यामध्ये ॲडमिशन्ससुद्धा देण्यासाठी 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी आढळल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भामध्ये गैरसमज जो आहे तो दूर झाला पाहिजे आणि वास्तव लोकांना सांगण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. उलट चांगलं काम चाललं आहे आणि जो प्रलंबित प्रश्न आहे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ते जलजीवन मिशनचं काम सर्वत्र राज्यामध्ये सुरू आहे. मग त्याला गती देऊन ज्या कामाला पूर्णत्वास नेणं महत्त्वाचं आहे. नांदेडमध्ये सुद्धा हे काम चालू आहे, परंतु त्याला पूर्णत्वास नेण्याकरता आपण अधिक गती देण्याची गरज आहे आणि म्हणून ही बाब मी उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देश आणून दिली. राज्यसभेच्या प्रश्नाच्या माध्यमातून मी केंद्रीय मंत्र्यांना अवगत केलं आहे की ह्याला लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने केंद्राने लक्ष दिलं आहे आणि मला खात्री आहे जे काय काम उर्वरित राहिलेलं आहे ते लवकर पूर्ण होईल. ठीक आहे ना, जर कामं होत नसतील तर कारवाई केली पाहिजे. मला माहीत नाही असे कुठल्याही प्रकार अशी कुठली चर्चा माझ्याशी झालेली नाही. हां, काय म्हणताय? आणि काय चर्चा काहीच नाही, चर्चा काहीच नाही, या विषयावर चर्चा काही नाही. अनेक वेळा भेटतात ना, अनेक लोक मला इतर पक्षातली भेटतात, काँग्रेसचे जुने सहकारी भेटतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्याला काय प्रॉब्लेम? कशामुळे? नाही, असं आहे की जे मी ऐकलं आणि वाचलं आज वृत्तपत्रामध्ये, ही बाब अतिशय गंभीर आहे. महानगरपालिकेने शहरामध्ये वाढलेली झाडं आहेत ती थोडंसं छाटली पाहिजेत आणि लोकांना जीवाला धोका होऊ नये दक्षता घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली पाहिजे. अशा कारणास्तव राज्यामध्ये मृत्यू मुंबईमध्ये घडलेले आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जो ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी त्याच्या आईवडिलांची मी दुःख समजू शकतो आणि म्हणून जे या सगळ्या कामाला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. पण कामं राज्यामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर ती कामं थोडीशी मंदावलेली आहे, ती गोष्ट खरी आहे. उर्वरित लागणारा पैसा जो आहे, निधी जो आहे, तो मी ह्याच्या अगोदरसुद्धा राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना बोललेलो आहे, त्यांना पत्रव्यवहारही केलेला आहे.
आणि मला खात्री आहे की ते पैसे अर्धवट कामं जी राहिली आहेत ती पूर्ण करण्याचे पैसे देतील. ओके चला. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.